अंबाझरी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे हवालदार सोनवणे, पीसी अंकुश, पीसी अमित, रोमित आणि त्यांचे पथक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रेकॉर्डवरील आरोपी टिटू परिहार, टिटू चंद्रशेखर परिहार, राहणार शिवसेना ऑफिस, पांढराबुडी याला फुटाळा परिसरामध्ये एका गाडीसह जेव्हा ताब्यात घेण्यात आलं, त्याच्याकडे मला एक गावठी कट्टा मिळून आला आणि त्याला त्या आधारे त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 43/24 कलम 325 आर्म्स ॲक्ट 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड जेव्हा घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे जेव्हा आधी चौकशी केली, कसून चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत बऱ्याचशा मोटरसायकल चोरल्याची माहिती मिळाली। त्या आधारे पोलिसांनी कसून चौकशी केला असता आम्हाला आतापर्यंत एकूण 9 मोटरसायकल मिळालेल्या आहेत। त्यामध्ये काही ॲक्टिव्हा आहेत, काही KTM किंवा अशा महागड्या गाड्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत। त्यामध्ये त्याचे साथीदारांची पण माहिती घेतली असता त्याचे 2 साथीदार सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत। त्याचं नाव आहे, मुख्य आरोपीचं नाव आहे सर्वेश उर्फ टिट्टू चंद्रशेखर परिहार, राहणार शिवसेना ऑफिसजवळ, पोलीस ठाणे अंबाझरी। त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार आहे अथर्व नरेश भागवत, वय 18 वर्ष, राहणार अंबाझरी टेकडी, गोंडपुरा चौक। त्यानंतर तिसरा साथीदार आहे गौरव मोहन कुमरे, वय 20 वर्ष, राहणार अंबाझरी टेकडी। यातील जो सर्वेश उर्फ चंद्रशेखर टिटू परिहार हा जो याच्याविरुद्ध यापूर्वीचे चोरीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। इतर 2 आरोपी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही ताब्यात घेतलंय। त्यांचा अभिलेख तपासणं सुरू आहे आणि त्या आधारे त्यांना सर्व आरोपींच्यावर आम्ही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जी माहिती घेतली त्या आधारे आपल्याकडे नागपूर अंबाझरी पोलीस स्टेशन यामध्ये 4 गुन्हे दाखल आहेत मोटरसायकल चोरीचे, लकडगंज पोलीस स्टेशन, त्याबरोबर राणा प्रतापनगर पोलीस ठाणे, इमामवाडा पोलीस ठाणे, अशा 3 पोलीस ठाण्यांतर्गत वेगवेगळे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गाड्या आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत। अशा प्रकारे आमच्या डीबी पथकाने एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करून एकूण 9 मोटरसायकल आम्हाला आतापर्यंत जप्त झालेल्या आहेत, ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। त्याचा एकूण मुद्देमाल 5,50,000 रुपये किमतीचा टोटल मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। 2 आरोपी आमच्या अजून ताब्यात आहेत, 1 आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेलेला आहे। तर त्यांच्याकडे अजून चौकशी करून अजून किती मोटरसायकल आम्हाला इतर गुन्ह्यामध्ये चोरी केल्या आहेत याबद्दलची आम्ही अधिक माहिती घेऊन पुढील तपास करत आहोत। याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घराजवळ किंवा गार्डनमध्ये किंवा रेल्वे स्टेशन आजूबाजूला परिसरामध्ये कुठेही जेव्हा जात असाल तेव्हा आपल्या मोटरसायकलला, आपल्या गाडीला आपण लॉक लावावं, हँडल लॉक करावं आणि त्यानंतरच आपण आपली चावी काढून आपल्या पुढच्या कामासाठी जावे। बऱ्याचशा मोटरसायकल या विदाऊट चावी लावलेल्याच अवस्थेमध्ये दिसून आल्याची माहिती आम्हाला मिळून आलेली आहे। त्यामुळे अशा चोरांना पासून संरक्षण व्हायचं असेल तर आपल्या मोटरसायकल किंवा आपले जे दुचाकी वाहन असेल हिला आपण हँडल लॉक करूनच आपण पुढचा प्रवास करावा। धन्यवाद। वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी।